एकाकडून वेगळ्या प्रकारचं बेणं आणलं, तिसऱ्याकडून वेगळ्या प्रकारचं बेणं आणलं, दुसऱ्याकडून वेगळ्या प्रकारचं बेणं आणलं आणि पहिल्याकडून वेगळ्या प्रकारचं बेणं असलं आणि असे 5 प्रकारचे 5 बेणे किंवा 6 प्रकारचे 6 बेणे जर त्या शेतामध्ये यूज झाले असेल आणि त्या शेतामधली हळद जर सध्या काढलेली असेल तर मित्रांनो त्या शेतामधलं यावर्षी बेणं जे आहे ते यूज करू नका. कारण की मित्रांनो ते बेणं आपल्याला समजतच नाही कोणत्या जातीचं आहे आणि किती त्याचं उत्पन्न आपल्याला यावर्षी भेटणार आहे. त्याच्यामुळं मित्रांनो बेणं यूज करताना जे आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं बेणं यूज करा. हे बघा इथं हळद आम्ही जे आहे ते काढून टाकलेली आहे आणि ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बेणं जर योग्य प्रकारे जर आपण निवडलं आणि बेणं जर एकाच जातीचं एकाच शेतामध्ये जर असलं तर आपल्या उत्पन्नामध्ये मित्रांनो घट येणारच नाही. म्हणजे घट येणार नाही म्हणजे कारण की आपण मित्रांनो बेणं चांगलं यूज केलेलं असते त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये घट येणार नाही. त्याच्यामुळे एकाच जातीचं बेणं वापरा किंवा 2 जातीचं बेणं जर वापरलं तर लक्षात ठेवा या साईडनं ती हळद असली पाहिजे आणि या साईडनं वेगळ्या प्रकारची हळद असली पाहिजे. म्हणजे 2 जातीच्या 2 हळदी जे आहे ते अलग अलग भागामध्ये असल्या पाहिजे आणि आपल्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या भागामध्ये आपण कोणती हळद लागवड केलेली आहे आणि कोणत्या प्रकारची हळद लागवड केलेली आहे.